नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी तयार केलेली आहे, ती म्हणजे शेवग्याच्या शेंगाची भाजी। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे आपले आरोग्य पण व्यवस्थित राहते। त्यासाठी आपण लहान बाळापासून ते मोठ्या आजोबापर्यंत या शेवग्याच्या शेंगाची भाजी, सूप, पानाचे धपाटे वगैरे आपण खाऊ घातलं पाहिजे। बघा, ही रेसिपी मी केलेली आहे गावरान, झणझणीत, स्वादिष्ट आणि कलरफुल। घ्या स्वाद करून बघा आणि मला सांगा। चला रेसिपीला सुरुवात करू। टोमॅटो घेतलेले आहेत मी, हे बारीक चिरून घेते। व्यवस्थित त्याचे काप करून घेतलेले आहेत। हे मी लसूण, कोथिंबीर आणि मीठ टाकून ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। गॅसवर कढई ठेवली। कढईमध्ये मी 2 ते 2.5 चमचे तेल ओतलेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकून देते। गॅस ही मध्यम ठेवलेला आहे। गॅस जर मोठा ठेवला तर ही पेस्ट जळून जाण्याची शक्यता असते, म्हणून मी गॅस मध्यमच ठेवलेला आहे। शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन ए असते, म्हणून थकवा दूर होतो। त्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत। ह्याच्यामध्ये मी आता हे टोमॅटो टाकून घेतले। मीठ असल्यामुळे हे टोमॅटो पण लवकर शिजतील। अशा पद्धतीनं हे मी मिक्स करून घेते। बघा, हे मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये प्रोटीनचं पण प्रमाण असतं, त्यासाठी आपले मसल्स मजबूत होण्यात साथ भेटते शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे। आता मी ह्याच्यामध्ये हे थोडं हलवून घेते। बघा, आता टोमॅटो पण शिजत आलेले आहेत, व्यवस्थित शिजलेला आहे टोमॅटो। आता मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचं कीस टाकलेलं आहे 2-3 चमचे। आता त्याच्यामध्ये मी घरचा काळा मसाला टाकते। आता त्याच्यामध्ये मी हळद पण केलेली आहे आणि ह्या शेंगा मी मीठ टाकून शिजवून घेतल्या होत्या। जवळपास 80% ह्या शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत। मी त्याच्यामध्ये त्या फोडणीमध्ये ह्या शेंगा घालून घेतल्या। आता मिक्स करून घेते। बघा, कलर किती छान आलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हे शेंगाची भाजी झालेली आहे। आता आपण ह्याला थोडं शिजवून घेऊ। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे आपल्याला शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम पण आहे, त्यामुळे आपले हाडाची मजबूतीकरण होते। आपले हाडं मजबूत राहिले तर आपलं आरोग्य, शरीर पण मजबूत राहतं। शेवग्याचं झाड म्हणजे आपल्यासाठी एक रामबाण आहे। त्याची पानं, फुलं, फळं, बिया, साल, मूळ याचा औषधी गुणधर्म आहेच आहे, पण ते औषधी निर्मितीसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो। मी त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हलवून घेते त्याला। आता बऱ्यापैकी मी हे हलवून घेतलेलं आहे। भाजी जवळपास शिजत आलेली आहे। आता गॅस थोडा कमी करते। बघा, अशा पद्धतीने ही भाजी उकळत आहे व्यवस्थितरित्या। हलवून घेते थोडं। गॅस बऱ्यापैकी मी कमी केलेला आहे आता। अशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे। साईडला मी एक बाउल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी आता 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं। गावाकडे अशीच भाजी करतात, त्यामुळे मला पण इच्छा झाली म्हणून मी ही भाजी केलेली आहे। आता थोडं हलवून घेते। बघा,
बघा शिजलेली आहे जवळपास आता. शेवग्याच्या शेंगामध्ये झिंक पण असतं. झिंक असल्यामुळे स्पर्म काउंट वाढतो, तसेच फर्टिलिटी पण वाढते. आता ह्या शेंगा शिजलेल्या आहेत. आता मी सर्व करून घेते. साईडला बाउल ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे सर्व करून घेत आहे. बघा कलर पण छान आला भाजीला. अशा पद्धतीने मी हे सर्व करून घेतलेलं आहे. बघा. थँक्स फॉर वॉचिंग.